सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी येथे इयत्ता 9वीत संतवाणी संत कृपा झाली याचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या मराठी विषय शिक्षिका मनीषा शेवाळे या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. संत कृपा झाली या संतवाणीत संत बहिणाबाई काय म्हणतात हे आपण बघूया. थोडक्यात संतवाणीचा काव्यपरिचय आपण पाहणार आहोत. संत कृपा झाली हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. या अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केले आहे. विद्यार्थ्यांनो, संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई पाठक यांच्या संत कृपा झाली या अभंगात त्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा असलेला मोलाचा वाटा अत्यंत रसाळ शब्दात विशद केला आहे. संत कृपा झाली या संतवाणीत संत बहिणाबाईंनी काय सांगितले आहे ते आपण वाचूया. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय, नामा तयाचा किंकर, तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. अशा पद्धतीने संत बहिणाबाईंनी ही संतवाणी म्हणजेच अभंग रचला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण संत कृपा झाली या संत बहिणाबाई यांच्या अभंगातील काही शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. संत म्हणजे सत्पुरुष, कृपा म्हणजेच दया, वारकरी म्हणजे यात्रेकरू, संप्रदाय म्हणजेच मार्ग किंवा पंथ, रचिला म्हणजे रचला, पाया म्हणजे तळ, उभारिले म्हणजे उभारले, देवालय म्हणजे मंदिर, तयाचा म्हणजे त्याचा, सावकाश संथपणे, ध्वज म्हणजेच झेंडा, बोजा म्हणजे जबाबदारी, भजन म्हणजे देवाचे स्तुतिगीत, कळस म्हणजे शिखर, भागवत म्हणजे विष्णुपंथाचा एक पंथ आहे, निरूपण म्हणजे विवेचन, आवार म्हणजे अंगण, खांब म्हणजे स्तंभ. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण या संतवाणीचे शब्दार्थ समजावून घेतले आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या संतवाणीचा भावार्थ अर्थ नीट समजावून घेणार आहोत. पहा तर मग आता पुढचा व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पुढील संतवाणीचा किंवा अभंगाचा भावार्थ जाणून घेणार आहोत. आणि तो अभंग म्हणजे संत कृपा झाली. संत कृपा झाली या अभंगाच्या कवयित्री आहेत संत बहिणाबाई. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. आपल्या अभंग ओव्यांमधून संतांनी जनमानसावर सुसंस्कार केले. आपल्या कार्यामधून त्यांनी समता, ममता व बंधुभाव रुजवला, मूल्यांची जपणूक केली. संत ज्ञानेश्वर ते आजच्या काळातील संतांचे कार्य नेहमीच समाजाला मार्गदर्शक ठरले आहेत. आणि त्यातीलच एक संत किंवा कवयित्री म्हणजे संत बहिणाबाई. आता आपण संत बहिणाबाई यांचा परिचय करून घेऊयात. संत बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 11 ऑगस्ट 1880 साली जळगाव खान्देश जवळ असलेल्या आसोदे या गावी झाला व मृत्यू 3 डिसेंबर 1951 मध्ये झाला. बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत.
लिहिता येत नव्हते म्हणून त्यांनी केलेल्या अनेक कविता काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्यांच्या काही कविता किंवा रचना त्यांचा मुलगा व मावस भावाने टिपून ठेवल्या होत्या व प्र के अत्रे यांनी या कविता प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला. प्र के अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. आणि यानंतर महाराष्ट्राला या कवयित्रीची म्हणजेच बहिणाबाईंची ओळख झाली. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे तत्त्वज्ञान त्या साध्या सोप्या आणि कमी शब्दात सहजपणे सांगून गेल्या आहेत. संत बहिणाबाई ह्या संत तुकाराम यांच्या शिष्या आहेत. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार त्यांच्या अभंगांमधून आढळतो. आज आपण त्यांनी रचलेला जो अभंग समजून घेणार आहोत त्यामध्ये नेमके काय आहे ते आता आपण समजून घेऊयात. समजून घेणार आहोत त्या अभंगामध्ये नेमके काय आहे म्हणजेच त्या अभंगाची किंवा कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेऊयात. कवितेची मध्यवर्ती कल्पना यामध्ये वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या उभारणीमध्ये संतांनी कोणकोणते कार्य केले याचे रूपकात्मक वर्णन संत बहिणाबाईंनी बहारदार शब्दात केलेले आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे आपणास आता माहीतच आहे आणि या वारकरी संप्रदायाची मंदिररूपी इमारत आहे अशी कल्पना या अभंगात संत बहिणाबाईंनी केली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुमारे 800 वर्षाची दीर्घ परंपरा आहे. वारकरी संप्रदाय हे जणू भक्तिरसाचे देऊळ आहे आणि या देवळाच्या किंवा इमारतीच्या उभारणीमध्ये संतांनी कोणकोणते कार्य केले याचे रूपकात्मक वर्णन अतिशय मनोहारी म्हणजे मन मोहून टाकणाऱ्या शब्दात या अभंगामध्ये बहिणाबाईंनी केले आहे. अभंगामध्ये एकूण 6 चरण आहेत. प्रत्येक चरणामध्ये वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीचे किंवा उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे वर्णन केले आहे. चला तर मग प्रत्यक्ष कवितेला म्हणजे अभंगाला सुरुवात करूयात. पहिल्या चरणात संत बहिणाबाई म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली. फळा आली म्हणजे फलद्रूप झाली किंवा यशस्वी झाली. वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची उभारणी कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात, संतांचा कृपा आशीर्वाद मिळाला, त्यांची कृपा झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने जी संप्रदाय रूपी इमारत आहे ती यशस्वी झाली किंवा सफल झाली. संतांच्या कृपेशिवाय असे होणे शक्य नाही. म्हणून संत कृपेमुळेच ही वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली आहे आणि ती कोणामुळे कशी पूर्ण झाली यासाठी त्या दुसऱ्या चरणात सांगतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानदेव म्हणजेच संत ज्ञानेश्वर, देवालय म्हणजे देऊळ किंवा मंदिर. संत ज्ञानेश्वरांनी 18व्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. त्या काळच्या समाजव्यवस्थेच्या विरोधात जाऊन सामान्य जनतेला भक्तिमार्ग त्यांनी खुला करून दिला. त्याचा पाया रचला म्हणजेच स्थापना केली. म्हणून त्यांना किंवा ज्ञानेश्वरांना फाउंडेशन स्टोन असे म्हणण्यात आले आहे. आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुमारे 800 वर्षाची दीर्घ परंपरा आहे आणि वारकरी संप्रदाय जणू भक्तिसागराचे देऊळ आहे. या वारकरी संप्रदायाची स्थापना किंवा निर्मिती कशी झाली हे सांगताना बहिणाबाई म्हणतात की संत ज्ञानेश्वर म्हणजेच ज्ञानदेव यांनी या मंदिराची स्थापना केली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला
एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले व मंदिराचा पाया रचला आहे. पाया मजबूत असेल तर त्यावर इमारत उभी राहते. ज्ञानदेवांनी या इमारतीचा पाया रचला व या देवालयाची उभारणी केली. संत ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली असे बहिणाबाईंना या चरणातून सांगायचे आहे किंवा सुचवायचे आहे. पुढे बहिणाबाई म्हणतात, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. नामा म्हणजे संत नामदेव, किंकर म्हणजे भिंतीचा दगड, तेणे म्हणजे त्यांनी आणि आवार म्हणजे गाभारा किंवा प्रांगण. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पायावर इमारत उभी करण्याकरिता संत नामदेवांनी छोट्या दगडाचे काम केले. त्यामध्ये शांतता, संयम, विश्वास, चांगुलपणा या गोष्टींची शिकवण देऊन मंदिराचा गाभारा किंवा आवार त्यांनी तयार केले. मंदिराचा गाभारा म्हणजे जेथे प्रत्यक्ष देवाची मूर्ती ठेवण्यात येते तो भाग म्हणजे मंदिराचा गाभारा. तर वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे त्यामध्ये किंवा त्या इमारतीच्या भिंतीमध्ये लागणारे दगड हे संत नामदेव झाले. त्यांच्या संत कार्यामुळे देवालयाचा गाभारा रचला गेला असे संत बहिणाबाई म्हणतात. समोरच्या चरणात संत बहिणाबाई म्हणतात, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. जनार्दन एकनाथ म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य असलेले संत एकनाथ आणि दिधला म्हणजे दिला. संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य संपूर्ण भारतामध्ये केले. जाती, धर्म, भेदभाव मानू नये हे त्यांनी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या मंदिराला भागवतरूपी भक्कम खांब दिला. संत एकनाथ यांनी या मंदिररूपी इमारतीला भागवतरूपी म्हणजे भागवत हा ग्रंथ रचून भक्कम खांब दिला, ज्यामुळे या मंदिराचा डोलारा पेलला गेला किंवा त्याचा भार सहन केला. कारण कोणतीही इमारत उभारण्यासाठी त्याला लागणाऱ्या खांबांची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. कारण त्याशिवाय वरील भागाचा भार सहन तरी कसा होणार. म्हणून संत एकनाथ खांब झाले व त्यांनी पुढील कामाला आपला आधार दिला असे म्हटलेले आहे. 5व्या चरणामध्ये सांगितले आहे, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुका म्हणजे संत तुकाराम महाराज आणि सावकाश म्हणजे हळूहळू संथ गतीने. वारकरी संप्रदायाचा शिखर किंवा कळस संत तुकारामांना म्हटले आहे. ते त्यांच्या भजन कीर्तनातून जनतेला ज्ञान देऊन सत्याच्या मार्गावर चालावयास शिकवायचे. त्यांचे कार्य अतिशय प्रभावी ठरले. ही इमारत पूर्ण झाली म्हणून आता ईश्वराचे भजन शांततेने सावकाश म्हणूया असे संत बहिणाबाई सांगत आहेत. त्यांनी या अभंगात वारकरी संप्रदायरूपी देवळाचे रूपक वापरले आहे. त्या म्हणतात, संत तुकारामांनी तर वारकरी संप्रदायरूपी इमारतीला किंवा देवळाला कळस चढवला आहे. कळस चढवला म्हणजे त्यांचे कार्य उत्तुंग ठरले किंवा श्रेष्ठ ठरले. या वारकरी संप्रदायाला संपूर्ण वैभव संत तुकारामांनी प्राप्त करून दिले. म्हणजे या मंदिराचा कळस तुकाराम झाले. आणि आपणास माहिती असेल की कोणत्याही मंदिरास कळस बसवल्यावरच त्यास पूर्णत्व प्राप्त होते. म्हणून संत बहिणाबाई म्हणतात, मंदिर किंवा इमारत पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता या मंदिरात विठ्ठलाचे भजन तुम्ही सावकाश म्हणा. भजन करा सावकाश ह्या ओळी त्यांनी वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना उद्देशून म्हटलेल्या आहेत. त्यांच्या मते तुका कळस झाल्यानंतर मंदिर पूर्ण झालेले आहे आणि ह्या मंदिरामध्ये आता वारकऱ्यांनी
जे भजन आहे ते सावकाश म्हणायचे आहे, म्हणजेच भक्तिभावाने या मंदिराची पूजा करायला त्या वारकऱ्यांना सांगत आहेत. शेवटी बहिणाबाई म्हणतात, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. बहिणी म्हणजे बहिणाबाई, निरूपणा म्हणजे कीर्तन किंवा प्रवचन, आणि बोजा म्हणजे भक्तिभावाने छान. बहिणाबाई म्हणतात, या मंदिरावर भक्तीची पताका म्हणजेच ध्वज फडकत आहे. सर्व संतांच्या कार्याचा गोडवा समाजापर्यंत पोहोचवण्याचे या मंदिराचे विवरण मी भक्तिभावाने केले आहे. म्हणजेच त्यांना इथे असे सुचवायचे आहे की या मंदिरावर भक्तीचे निशाण डौलाने म्हणजे रुबाबात फडकत आहे किंवा लहरत आहे. निशाण म्हणजे झेंडे किंवा पताका, आणि म्हणून या मंदिराचे विवरण मी भक्तिभावाने केले आहे. अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ आहे. पुन्हा एकदा संक्षिप्त रूपात आपण परत समजून घेऊयात. आता आपणास जे दिसत आहे ते म्हणजे मंदिर किंवा मंदिराची इमारत. कारण संत कृपा झाली आपल्या या अभंगामध्ये संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाला इमारतीचे रूपक म्हणून योजले आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, वारकरी संप्रदायाचे जे देऊळ उभे आहे त्यासाठी संत ज्ञानदेव पाया झाले, संत नामदेव हे किंकर किंवा छोटे दगड झाले, तर संत एकनाथांनी खांब बनून त्या मंदिराला आधार दिला व संत तुकाराम तर मंदिराचे कळसच ठरले. पुढे संत बहिणाबाई स्वतःसाठी म्हणतात की त्या मंदिरावर भक्तिभावाचे निशाण आपण फडकवायला हवे किंवा मी फडकवत आहे. त्यासाठी त्या म्हणतात, वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे. या इमारतीची जपणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेवर आहे. प्रस्तुत अभंगाची रचना बहिणाबाईंनी साधी सुलभ केलेली आहे. इमारतीचे रूपक योजलेले आहे. वारकरी संप्रदायाची थोर परंपरा विशद केलेली आहे. संत कृपेचे महत्त्व सांगून संप्रदायाची ध्वजा फडकत ठेवण्याचे आवाहन संत बहिणाबाईंनी आत्मीयतेने केले आहे. त्यांनी या इमारतीची जपणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेवर सोपवलेली आहे. अभंगामध्ये सर्वसामान्य माणसाला उमजेल असा हा लोकछंद वापरलेला आहे, ज्याला आपण अभंग म्हणतो. यातील इमारतींचे रूपक, पाया, आवार, खांब व कळस या क्रमाने मांडले आहेत. प्रत्येक संतांची कामगिरी एकेका चरणात सांगितली आहे. संत कृपेची माहिती सोप्या भाषेत लोकांच्या मनात संत बहिणाबाई यांनी बिंबवलेली आहे. तर मग विद्यार्थ्यांनो, आपणास आजचा जो अभंग आहे किंवा आजची जी संतवाणी आहे त्याचा अर्थ किंवा भावार्थ नक्कीच कळला असेल. चला तर मग आजचा गृहपाठ जाणून घेऊयात. आजचा गृहपाठ आपणास प्रश्न क्रमांक 1 चौकटी पूर्ण करा हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करायची आहे. आणि प्रश्न क्रमांक 3 संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते याविषयी तुमचे मत तुम्हाला लिहायचे आहे. गृहपाठ तुम्ही नक्कीच कराल अशी अपेक्षा करते. धन्यवाद. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. अनेक महान संत या भूमीत होऊन गेले. या संतांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची उभारणी केली आणि त्याचा विस्तार केला आहे. वारकरी संप्रदायाने समतेची शिकवण दिलेली आहे. भेदाभेदाला त्यांनी थारा दिला नाही. हाच आशय व्यक्त करताना
वारकरी समाजासाठी संत बहिणाबाईंनी इमारतीचे रूपक वापरले व ही वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारताना प्रत्येक संताचे कार्य कसे श्रेष्ठ होते याचा परिचय या अभंगातनं करून दिलेला आहे विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे वारकरी संप्रदायरूपी मंदिराच्या उभारणीत व विस्तारात प्रत्येक संताचे कार्य कसे मौल्यवान आहे हे आपण ह्या संतवाणीच्या भावार्थाच्या व्हिडिओमधनं समजावून घेतले आहे. सदर संतवाणीचा भावार्थ विद्यार्थ्यांनो तुम्ही ऐकला व समजावून घेतला आहे. आता या संतवाणीचा भावार्थ व शब्दार्थ तुमच्या मराठीच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. धन्यवाद.